नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये होलसेल प्राइस इंडेक्स किंवा घाऊक किंमत निर्देशांक काय असतो आणि या निर्देशांकावरती स्पर्धा परीक्षांना जे वेगवेगळे प्रश्न कसे येतात आणि ते कोणत्या प्रकारे आपल्याला सोडवता येतील याच्या संदर्भात आज आपण डिटेलपणे चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे कोण आज हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज MPSC UPSC हा चॅनल सबस्क्राईब करून प्लेलिस्टमध्ये अर्थशास्त्र व इतर विषयातली जी काही विविध लेक्चर्स आहेत तर ती सुद्धा बघून घ्या, की याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तर ठीक आहे, आपण गेले काही मागील लेक्चर्समध्ये इन्फ्लेशन हा टॉपिक चर्चा करत आहोत. म्हणजे अर्थशास्त्रातला इन्फ्लेशन किंवा महागाई किंवा किंमत वाढ जो काही टॉपिक आपण चर्चा करत आहोत त्यातली जे काही विविध मुद्दे आहेत किंवा विविध प्रकरण आहेत त्याच्या संदर्भात आपण गेल्या मागील लेक्चर्समध्ये चर्चा केलेली आहे. म्हणजे बघा, इन्फ्लेशन म्हणजे काय, की वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत खूप मोठ्या प्रमाणात कंटिन्युअसली वाढ होणं याला आम्ही म्हणतो की इन्फ्लेशन. तर इन्फ्लेशन नेमकं काय असतं, इन्फ्लेशनचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात, इन्फ्लेशनची नेमकी कारणं कोणती असतात आणि इन्फ्लेशनचे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती वेगवेगळे कोणकोणते परिणाम होतात, तर हे डिटेल्स गेल्या काही लेक्चर्समध्ये आपण चर्चा केलेलं आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर ते व्हिडिओ सुद्धा आवश्यक बघून घ्या. तर ठीक आहे, आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवातीला घाऊक किंमत निर्देशांक हा बघत असताना आपल्याला घाऊक स्तरावर लागणाऱ्या, बघा म्हणजे मार्केटमध्ये किंवा अर्थव्यवस्थेत घाऊक स्तरावर लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किमती मोजून, म्हणजे इथं लक्षात ठेवा विविध वस्तू असतील सेवा नसतील, तर विविध वस्तूंच्या किमती मोजून जो महागाई निर्देशांक काढतात त्याला WPI असं म्हणतात किंवा होलसेल प्राइस इंडेक्स असं पण बोललं जातं. तर लक्षात ठेवा, इथं बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की WPI काढत असताना किंवा WPI मोजणीसाठी टिंबटिंबांचा आधार घेतला जातो. तर फक्त वस्तूंच्या किमतींचा, सेवांच्या किमतींच्या नाही, तर फक्त वस्तूंच्या किमती मोजून WPI काढला जातो. तर आपल्या देशामध्ये WPI चे प्रकाशन केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयातील आर्थिक सल्लागार कार्यालयाकडून केलं जातं. बघा, केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालय जे आहे आपल्या देशातलं, त्यांच्या मार्फत आर्थिक सल्लागार कार्यालयाकडून हे WPI चं प्रकाशन केलं जातं. आपल्या देशामध्ये सर्वप्रथम 1942 मध्ये, म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर 1942 मध्ये WPI चं सर्वप्रथम प्रकाशन करण्यात आलं आणि यासाठी एकूण 23 वस्तू आणि 23 किंमत नमुने यांचा आधार घेऊन किंवा यांचा बेस घेऊन हा WPI मोजला आणि त्यासाठी 1939 या आधारभूत वर्षाचा आधार घेतला किंवा बेस इयर म्हणून वापरलं. आता त्यात बेसिक क्वेश्चन असं पडतो की ठीक आहे, 1942 ला सर्वप्रथम आमच्या देशामध्ये WPI चं किंवा होलसेल प्राइस इंडेक्सचं मोजणी केली. त्यासाठी जवळपास एकूण 23 वस्तू होत्या, 23 किंमत नमुने होते आणि 1939 हे आधारभूत वर्ष होतं. ठीक आहे, आता प्रश्न असा पडतो की आधारभूत वर्ष म्हणजे नेमकं काय. तर आधारभूत वर्ष म्हणजे काय, तर हे आपल्याला डिटेल्समध्ये नॅशनल इन्कम या प्रकरणात बघायचंय. पण तत्पूर्वी थोडक्यात इथे बेसिक माहिती समजून घेऊ की आधारभूत वर्ष म्हणजे काय. तर आधारभूत वर्ष म्हणजे असं एक वर्ष की ज्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवा यांच्या किमतीमध्ये खूप मोठे चढ उतार किंवा अप्स अँड डाऊन झालेले नसतात. आता बघा, अप्स अँड डाऊन्स म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर महागाई झाली, अचानक घसरली तर मंदी किंवा स्वस्ताई झाली. तर असं झालेलं नसतं. म्हणजे त्या एखाद्या अशा वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती अशा कंटिन्युअसली साधारण स्टेबल असतात. तर असं वर्ष आधारभूत वर्ष म्हणून WPI मोजणीसाठी वापरलं जातं. तर सुरुवातीला 1942 ला ज्यावेळी WPI मोजला त्यावेळी 1939 या वर्षाला आपल्या देशामध्ये आधारभूत वर्ष मानलेलं होतं. तर ठीक आहे, तर हे आधारभूत वर्ष जे काय असतं, तर ह्या आधारभूत वर्षाच्या मध्ये वारंवार बदल केले जातं किंवा हे आधारभूत वर्ष वारंवार अपडेट केलं जातं. आता बघा, आज आपण 2020 मध्ये आहोत. तर आज जर विचारलं सध्या WPI च्या मोजणीसाठी कोणतं आधारभूत वर्ष वापरलं जातं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 2011-12 हे आधारभूत वर्ष वापरलं जातं. पुढचा समजा क्वेश्चन आला की 2011-12 हे WPI च्या मोजणीसाठी केव्हापासून हे वर्ष वापरायला सुरुवात केलं, तर मे 2017 पासून 2011-12 हे आधारभूत वर्ष वापरायला सुरुवात केलं आणि ह्या आधारभूत वर्ष वापरण्याची शिफारस डॉक्टर सौमित्रा चौधरी हे कार्यगटाच्या शिफारसीनुसार केलेली आहे. खूप सारा याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की सध्या 2011-12 हे आधारभूत वर्ष 2017 पासून वापरायला सुरुवात केलेलं आहे, तर याची शिफारस कोणी केली होती, तर डॉक्टर सौमित्रा चौधरी कार्यगटाच्या शिफारसीनुसार. आता बघा, सध्याचं जे काही 2011-12 आहे त्याच्या पूर्वी कोणतं आधारभूत वर्ष होतं, तर त्याच्या पूर्वी होतं की 2004-5 आणि हे आधारभूत वर्ष प्रोफेसर अभिजित सेनगुप्ता कार्यगटाच्या शिफारसीनुसार स्वीकारलं होतं भारत सरकारनं आणि ते सप्टेंबर 2010 मध्ये स्वीकारलं होतं. म्हणजे इथं तुमच्या एवढं बेसिक लक्षात आलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जे आधारभूत वर्ष सध्या आहे ते 11-12 आणि याच्या पूर्वी जे होतं 2004-5
आणि 2011-12 हे 2017 पासून स्वीकारलं आणि 2004-5 हे 2010 पासून स्वीकारलं होतं. आणि ह्या दोन्ही आधारभूत वर्षासाठी ह्या वेगवेगळ्या कमिट्या भारत सरकारनं अपॉइंट केलेल्या होत्या. एवढी बेसिक माहिती असली तर ठीक आहे, कारण याच्यावरती खूप सारे प्रश्न येऊ शकतात, आजपर्यंत ऑलरेडी आलेले. ठीक आहे. बघा, सध्या आपल्या देशामध्ये WPIच्या मोजमापासाठी किंवा मोजणीसाठी जवळपास 697 वस्तूंचा आधार घेतला जातो. म्हणजे WPI मोजण्यासाठी बघा, सुरुवातीला फक्त 23 वस्तू होत्या 1942 ला ज्यावेळी काउंट केला तेव्हा. आता 697 म्हणजे बऱ्याचशा वस्तू त्याच्यामध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या. तर MPSC कमिशन किंवा वेगवेगळं कमिशन तुम्हाला ह्या वस्तूंची लिस्ट कधीच विचारत नाही. वस्तू किती आहेत हा आकडा विचारला जाऊ शकतो. तर 697 वस्तू असतील आणि 8331 किंमत नमुने त्या वस्तूंचे असतील, यांचा आधार घेतला जातो. ज्यावेळी 2004-5 हे आधारभूत वर्ष वापरलं जात होतं त्यावेळी जवळपास 676 वस्तू होत्या आणि 5482 किंमत नमुने होते. म्हणजे बघा, 697 वस्तू सध्या आहेत, पूर्वी 676 होत्या. सध्या किंमत नमुने 8331 आहेत सध्या, आणि पूर्वी 5482. तर हे चार आकडे जरा थोडंसं माहिती असावं, म्हणजे पूर्वी किती वस्तू होत्या आणि सध्या किती आहेत, आणि पूर्वी किती किंमत नमुन्यांचा आधार घेतला जातो आणि सध्या किती आहे, हे बेसिक थोडंसं माहिती पाहिजे. बघा, 2019च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न आलेला होता की WPIच्या मोजणीसाठी टिंबटिंब वस्तू गटातील वस्तूंचा आधार घेतला जातो. खाली पर्याय होते: प्राथमिक गटातील वस्तू, इंधन व ऊर्जा गटातील वस्तू, आणि उत्पादित गटातील वस्तू, आणि सर्वच. तर बघा, सोपं क्वेश्चन इथे उत्तरी मिळून जाते याचं. बघा की WPIच्या मोजणीसाठी प्राथमिक गटातील वस्तू म्हणजे ज्या निसर्गाकडून आम्हाला मिळतात त्यातल्या जवळपास आम्ही आहे तशा वापरू शकतो, म्हणजे अन्नधान्य थोडक्यात असेल. इंधन व ऊर्जा गटातील पेट्रोल असेल, डिझेल असेल, इतर जे काही खनिज उत्पादन आहे त्यांचा इंधन व ऊर्जा गटामध्ये समाविष्ट होतो. आणि उत्पादित वस्तू जे निसर्गाकडून मिळालेला आहे किंवा ज्याच्यावर प्रोसेस होऊन किंवा प्रक्रिया होऊन एखादं फायनल प्रोडक्ट तयार झालेला आहे त्याला म्हणतात की उत्पादित गटातील वस्तू. तर बघा, WPIच्या मोजणीसाठी प्राथमिक गटातील वस्तू, इंधन आणि ऊर्जा गटातील वस्तू, आणि तिसरा असेल उत्पादित गटातील वस्तू, या तिन्हींचा समावेश WPIच्या मोजणीमध्ये केला जातो. ठीक आहे. तर आता बघूया ह्या तीन वेगवेगळ्या वस्तू आहे याचं वर्गीकरण आपण कसं केलेलं आहे. तर बघा, सुरुवातीला प्राथमिक गटातील जे काही वस्तू आहेत ते एकूण 117 आहेत. बघा, हा बऱ्याच वेळेला हा प्रश्न येऊ शकतो, किती एकूण आहेत. 117 आहेत. इंधन व ऊर्जा गटातील वस्तू जवळपास 16 आहेत. आणि उत्पादित गटातील म्हणजे प्रोडक्शन, फायनल जे काही प्रोडक्शन झालेलं आहे, जे कारखान्यातून वगैरे तयार होतं, त्यातल्या जवळपास 564 आहेत. म्हणजे सर्वाधिक उत्पादित गटातील आहेत, 2 नंबरला प्राथमिक गटातील आहेत, आणि सर्वात कमी इंधन व ऊर्जा गटातील आहेत. तर बघा, प्राथमिक गटामध्ये गहू, डाळी, बटाटे अशा जे काय आम्ही डायरेक्ट यूज करू शकतो अशा वस्तू असतील. इंधन व ऊर्जा गटामध्ये वीज, पेट्रोल, कोळसा अशा काही वस्तू असतील. आणि उत्पादित गटामध्ये साखर, तेल, कापड इत्यादी काही फिनिश्ड गुड्स असतील अशा वस्तू असतील. तर ह्या तिन्ही गटांना वेगवेगळा भारांक किंवा वेटेज दिलेला आहे. सर्वाधिक जे काही वेटेज आहे ते आहे उत्पादित गटातील वस्तूंसाठी जवळपास 64.23. त्याच्यानंतर प्राथमिक गटातील वस्तूंसाठी भारांक जो आहे तो 22.62. आणि सर्वात जो कमी जो आहे तो इंधन व ऊर्जा गटासाठी जो भारांक आहे जवळपास 13.15. तर बघा, ऑलरेडी हा क्वेश्चन विचारलेला आहे कोणकोणत्या गटातील वस्तू वापरल्या जातात. आता भारांक विचारतील, कोणत्या गटाला किती भारांक आहे, किंवा जोड्या लावा असं पण विचारतील. म्हणजे 3 गट देतील आणि त्या गटातल्या वस्तूंचा भारांक किंवा वेटेज किती आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर ह्या 2-3 शक्यता लक्षात ठेवून हा थोडासा फॅक्च्युअल डेटा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला. प्राथमिक गटातील वस्तू म्हणजे WPIच्या मोजणीसाठी इंधन व ऊर्जा गटातील आणि उत्पादित गटातील अशा 3 एकूण 697 वस्तू आहेत, आणि त्यांचं वर्गीकरण ह्या वेगवेगळ्या संख्यानं वेगवेगळ्या गटामध्ये केलेलं आहे. तर बघा, सध्या जे काही 2011-12 हे आधारभूत वर्ष भारत सरकारनं स्वीकारलं, त्याच्यानंतर WPIच्या मोजणीमध्ये हे बेसिक चेंजेस करण्यात आले. बघा, तर पहिला आणि महत्त्वाचा चेंजेस असेल की वस्तूंच्या किमती विचारात घेताना अप्रत्यक्ष करांचा समावेश केला जाणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, समावेश केला जाणार नाही, त्यामुळे WPI हा PPIच्या जवळ असेल. तर आता हे आपण थोडक्यात पहिल्यांदा अप्रत्यक्ष कर आणि वस्तूंच्या किमती याचा थोडक्यात आपण उदाहरण घ्या. समजा एक प्रोडक्शन आहे, समजा की 10 रुपयाला ते तयार झालेले, आणि त्याच्यामध्ये समजा की इनडायरेक्ट टॅक्स समजा 3 रुपये लावला सरकारनं कोणत्या तरी. तर इनडायरेक्ट टॅक्स 3 रुपये लावला तर त्या वस्तूची किंमत जवळपास 13 रुपये होऊन जाईल. आता 13 रुपये जर किंमत झाली तर ही जर फायनल 13 रुपये जर फायनल जर काउंट करायची जर आपण बोललो तर ह्याची किंमत वाढलेली दिसेल. म्हणजे प्रत्यक्ष वस्तूची किंमत 10 रुपये पण मात्र इनडायरेक्ट टॅक्समुळे 13 रुपये वाढले. तर हे 3 रुपये टॅक्स जे आहेत हे विचारात न घेता फक्त 10 रुपये विचारात घेतले जातील. त्यामुळे असं पुढचं एक वाक्य बघा की अप्रत्यक्ष कराचा समावेश न केल्यामुळे WPI हा PPIच्या जवळ असेल. तर आपण मागच्या लेक्चर्स मध्येच बघितलेलं आहे की PPI काय असतो, उत्पादन किंमत निर्देशांक किंवा प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, की वस्तू आणि सेवांची जिथं प्रोडक्शन होतं त्यावेळीची जी काही किंमत असते त्यालाच म्हणतात की PPI. तर हे सुद्धा लेक्चर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो, तर ते सुद्धा अवश्य तुम्ही बघून घ्या. तर हा पहिला महत्वाचा मुद्दा
की अप्रत्यक्ष करांचा समावेश केला जाणार नाही. दुसरं महत्वाचं आहे की फळे आणि भाजीपाला यांच्या किमती हंगामाप्रमाणे बदलतात, हा बदल गृहीत धरला जाईल. म्हणजे काय असेल बघा, की आता समजा उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यांच्या किमती खूप साऱ्या वाढलेल्या असतात, पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये त्या घसरतात. तर आता जर आत्ता वाढलेले त्या जर गृहीत धरलं तर किमती खूप वाढून दिसतील, आणि हिवाळ्यात जर विचार केला तर किमती खूप घसरलेल्या दिसतील. त्याच्यामुळे WPI एकतर वाढलेला दिसेल किमती वाढलेल्या कालखंडात, आणि कमी झाल्याच्या जर गृहीत धरल्या तर घसरलेलं दिसेल. त्याच्याऐवजी एक बॅलन्स पकडला जाईल. त्यामुळे फळे आणि भाजीपाला यांच्या किमती जे काय हंगामाप्रमाणे बदलतात, तर हा बदल सुद्धा गृहीत धरला जाईल आणि त्यातला एक बॅलन्स काढून तो WPI मध्ये काउंट केला जाईल. तर ही एक बेसिक माहिती आहे. पुढचं बघा, की पूर्वी WPI काढत असताना की हेडलाईन, टॉपलाईन WPI आणि कोर WPI, म्हणजे हेडलाईन किंवा टॉपलाईन याचा अर्थ ठळक असं म्हणतात, आणि कोर म्हणजे गाभा म्हणतात. तर कोर आणि हेडलाईन किंवा टॉपलाईन असे दोन वेगवेगळे WPI वेगळे काढले जात होते. तर आता WPI फूड इंडेक्स किंवा अन्न चलनवाढ आपण जे काय म्हणतो, किंवा फूड इन्फ्लेशन, तर त्याच्या संदर्भातलं WPI फूड इंडेक्स हा सुद्धा एक वेगळा इंडेक्स 2011-12 हे आधारभूत वर्ष स्वीकारल्यापासून काढला जाईल. तर याच लेक्चरमध्ये आपल्याला कोर इन्फ्लेशन इंडेक्स किंवा कोर WPI, हेडलाईन किंवा टॉपलाईन WPI आणि फूड इन्फ्लेशन इंडेक्स किंवा फूड WPI हा सुद्धा आपल्याला इथंच याच लेक्चरमध्ये डिटेल्स बघायचा आहे. तर सुरुवातीला आपण बघू की हेडलाईन किंवा टॉपलाईन WPI म्हणजे काय असतो. तर बघा, हेडलाईन किंवा टॉपलाईन WPI म्हणजे काय, की WPI च्या काउंटिंगसाठी जे काय एकूण 697 वस्तू असतात, तर या सर्वच्या सर्व वस्तूंचा विचार करून जो WPI काढला जातो त्याला हेडलाईन किंवा टॉपलाईन WPI असे म्हणतात. म्हणजे 697च्या पैकी सर्वच्या सर्व वस्तूंचा विचार करून जो महागाई निर्देशांक काढतात त्याला WPI असं म्हणतात. पुढचं असेल कोर WPI. आता कोरला मराठीत म्हणतात बघा गाभा. गाभा म्हणजे एखादं फळ असेल त्यातला कसं महत्वाचा गाभा असतो, तसं महागाईचा जर आपल्याला गाभा जर ओळखायचा असेल तर बघा, हेडलाईन किंवा टॉपलाईन मध्ये सर्वच्या सर्व वस्तूंचा समावेश असतो. त्यामध्ये आणि अन्न, त्या म्हणजे हेडलाईन किंवा टॉपलाईन मध्ये सर्वच्या सर्व ज्या काही वस्तू आहेत त्यातल्या जे काय अन्न आणि ऊर्जा विषयक वस्तू आहेत की ज्यांच्या किमती अल्पावधीत चेंजेस होत असतात, किंवा अन्न व ऊर्जा विषयक वस्तूंच्या किमती अल्पावधीत ज्या काही बदलत असतात, अशा वस्तू वगळून, म्हणजे बघा 697 ज्या काही एकूण वस्तू आहेत त्यापैकी अन्न आणि ऊर्जा विषयक अशा काही वस्तू आहेत त्यांच्या किमती अल्पावधीत खूप मोठे त्याच्यात चेंजेस होतात, अशा वस्तू वगळून किंवा टाळून जो WPI काढला जातो त्याला कोर किंवा गाभा WPI असं पण म्हणतात. आणि अलीकडे आत्ता जो काय आलेला आहे तो म्हणजे WPI फूड इंडेक्स किंवा अन्न चलनवाढ, त्याला असं पण बोललं जातं. तर तो काय असतो आपण डिटेल्स मध्ये बघू. बघा, थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की WPI च्या 697 वस्तू त्यांचं वर्गीकरण कसं केलं जाईल. तर साधारण 117 ज्या वस्तू असतात ते प्राथमिक गटातील आहेत, जवळपास 564 म्हणजे सर्वाधिक ज्या काही वस्तू आहेत त्या उत्पादित गटातील आहेत. तर याच्यामध्ये काही अन्न वस्तू असतात, म्हणजे याच्यामध्ये निसर्गाने दिलेल्या प्रत्यक्ष आम्ही यूज करण्यासाठी वापरतो अन्न वस्तू इकडे असतील, आणि ज्या काही प्रोसेस करून किंवा प्रक्रिया करून ज्या अन्न वस्तू त्या इकडे असतील. तर या 117 पैकी जवळपास 76 अन्न वस्तू आणि इकडे 564 पैकी जवळपास 60 अन्न वस्तू, ह्या दोन्हीतल्या अन्न वस्तूंचा एकत्रित समावेश करून, म्हणजे ज्या काही एकूण 136 अन्न वस्तू होतील, तर 136 अन्न वस्तूंचा विचार करून जो काही WPI काढला जातो तर त्याला WPI फूड इंडेक्स असं म्हटलं जाईल, किंवा WPI अन्न चलनवाढ असं पण बोललं जाईल. तर ही अलीकडे आलेली नवीन संकल्पना आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की WPI फूड इंडेक्स मध्ये प्राथमिक गटातील किती अन्न वस्तूंचा समावेश असतो, तर जवळपास 76. WPI फूड इंडेक्स मध्ये उत्पादित गटातील किती अन्न वस्तूंचा समावेश असतो, जवळपास 60 वस्तू, आणि एकूण प्राथमिक गटातील आणि उत्पादित गटातील, प्राथमिक गटातील 76 आणि उत्पादित गटातील एकूण 60, अशा मिळून एकूण 136 अन्न वस्तूंचा विचार करून WPI काढला जातो. तर ही बेसिक माहिती असावी. खूप सारे याच्यावरती प्रश्न येऊ शकतात कारण ही अलीकडची अपडेट आहे. ठीक आहे. सध्या WPI चे प्रकाशन प्रत्येक महिन्याला केले जाते, पूर्वी आठवड्याला केले जाते. म्हणजे हा सुद्धा अलीकडे अपडेट आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला आता WPI चे आकडे प्रकाशित होतात, पूर्वी ते आठवड्याला केले जात होते. तर याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर ठीक आहे, आज या लेक्चरमध्ये आपण WPI म्हणजे काय असतो आणि WPI ची रिलेटेड विविध मुद्दे डिटेलमध्ये चर्चा केली. म्हणजे उजळणी जर बोलायचं म्हटलं तर WPI काय असतो, फक्त वस्तूंच्या किमतींचा विचार करून काढला जातो. WPI साठी एकूण 676 वस्तू ज्या पूर्वी होत्या त्याच्यावेळी 697 वस्तू अलीकडे अपडेट झाल्या. पूर्वी 2004-5 जे आधारभूत वर्ष होतं त्याच्यावेळी 2011-12 हे आधारभूत वर्ष झालं, आणि 2011-12 हे आधारभूत वर्ष स्वीकारल्यापासून WPI च्या मोजणीसाठी काही बदल करण्यात आले. म्हणजे WPI फूड इंडेक्स काढण्यात आला. अन्न जे काही फळे आणि भाजीपाला ज्यांच्या किमती असतील त्या हंगामाप्रमाणे बदलतात, तो बदल गृहीत धरण्यात आला. अप्रत्यक्ष ज्या काही कराच्या किमती असतात ते वगळण्यात आल्या, म्हणजे WPI हा PPI च्या जवळ आहे. तर असे काही महत्वाचे बदल जे होते किंवा महत्वाचे जे काही मुद्दे होते ते या लेक्चरमध्ये बघितले. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने CPI काय असतो,
म्हणजे किरकोळ किंमत निर्देशांक किंवा कन्झ्युमर प्राइस इंडेक्स तो डिटेल्समध्ये बघू. लेक्चर हे जर आवडलं असलं तर लाईक करा, नाही आवडलं असेल तर डिसलाईक करा, मात्र कमेंट बॉक्स मधला की का नाही आवडलं म्हणजे तुमच्या सूचनाचा आधार घेऊन मला पुढचं लेक्चर अधिक चांगलं बनवता येईल. एवढंच सांगतो आणि आज थांबतो. धन्यवाद.